राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवा सुंदर ते ध्यान उभे विठेवा सुंदर ते ध्यान राम उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवा सुंदर ते ध्यान उभे विठेवा करकटवारी ठेवनिया करकटवारी ठेवनिया तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर करकटवारी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवणे निरंतर हेची धान आवणे निरंतर हेची धान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर मखरा कुंडले गणपती श्रवणी मखरा कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित
तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हवन निरंतर याची दान हवन निरंतर याची दान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख हरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर हो वरे निरंतर हेची दान हे तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर घेती ध्यान विठोबा रखुमा हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमाई रखुमा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता तालोचनी सुख झाले हो साजाने तो हा विठ्ठल मारवा तो हा माधवा मरवा तो हा
माधवा भरवा तो हा माधवा भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूपा पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा अरे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवाडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा अरे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी 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 सुखाचे आगर बापर खुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा अरे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा हरी जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम माऊली एक विला हरे विना हरी साठ विला हरे साठ विना हरी जी है हृदय मंदिरे जी है हृदय मंदिरे जी हृदय मंदिरी जी हे हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी त्यांची सरले राधारा यांची सरली रधार यांचे सरले राधारा यांची सरली रधार झाला सुफाला व्यापार झाला सुफाला व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी आला हता हरी आला हता हरी आला हता हरी आला हता मगा कैसे भया चिंता मगा कैसे भया चिंता मग कैसी भया चिंता मग कैसी भया चिंता कैसी भया चिंता मग कैसी भया चिंता त्यांची सरले राधारा यांची सरली रधार त्यांची सरले राधारा हे सरली रधार झाला सफल व्यापार 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 तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरो ना देऊ रे काही उरो ना देऊ रे काही उरो ने देऊरी काही उरो ना देऊर काही उरो ना देऊर काही उरो ना देऊर त्यांची सरली राधारा त्यांची सरली हरी त्यांची सरली राधारा सरली रधार सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल
व्यापार झाला सफल व्यापार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार जय गोपार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार कुमार गोपार कुमार 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 गोपार कुमार 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 गोपार कुमार वाह वाह साठविला हरी साठविला
सरली येरझार विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय सब संतना की जय विठ्ठल 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सुफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली येरझार झाला सुफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी त्यांची सरली येरझार झाला सुफळ व्यापार विठ्ठल प्रमाणं भवाब्देर्दं मामकानां नितं वक्राभ्यां धृतेन तस् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंग
मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची अरे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासा तुका त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विश्वाचा विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारा स्वामी निवृत्ती दातारा स्वामी निवृत्ती दातारा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो दातारो साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सुफळ व्यापार. प्रस्तुत वर्षश्राद्धाच्या निमित्ताने असलेली ही कीर्तन सेवा, त्यासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा, मनुष्याच्या पाठीमागे लागलेल्या जन्म मृत्यूच्या दुःखाची कायमची समाप्ती करणारा एक उपाय सांगणारा असा हा अभंग आहे. विठाला वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण मारुती अण्णा शंकरराव आहेर यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. अर्थात वर्षश्राद्ध आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी हरिभक्तीपरायण भागीरथीबाई मारुती आहेर ह्या आहेत. त्यांची 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत. हरिभक्तीपरायण शांताराम भाऊ आहेर, राजेंद्र भाऊ आहेर, दिनेश भाऊ आहेर. त्याचबरोबर सौभाग्यवती शोभाताई, छायाताई त्यांच्या 2 मुली आहेत. त्यांचे नातू पंतू आदी परिवाराच्या वतीने आयोजित केलेली ही वर्ष श्राद्धाची अर्थात पुण्यस्मरणाची कीर्तन सेवा. विठाला त्यासाठी आवर्जून ज्यांनी निमंत्रित केले ते हरिभक्तीपरायण आमचे रामदास भाऊ भागवत या ठिकाणी आहेत. आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची फार मोठी सेवा आहे आणि आदर्श सेवा आहे असे हरिभक्तीपरायण आमचे या ठिकाणी बोराडे महाराज आहेत. त्याचबरोबर आमचे दिरडे महाराज असतील, कवडे महाराज असतील, हरळे महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सचिन महाराज असतील, हार्मोनियम वादक आहे. आणि समोर वारकरी संप्रदायावर अत्यंत ज्यांचं प्रेम आहे, निष्ठा आहे असे आमचे शूटिंग करणारे चॅनलचे आमचे हरिभक्तीपरायण नांदुर्डीकर खैरे भाऊ आहेत, सुनील भाऊ खैरे साऊंड सिस्टम. आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचे अनुयायी घडवण्याचं फार मोलाचं कार्य जे आज करत आहेत ते आमचे हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी
भानुदास महाराज आणि सर्व या ठिकाणी असलेली वारकरी भाविक संत साधक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची कीर्तन सेवा विठाला नाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये अधूनमधून का होईना पण हजेरी लावतात असे आमचे हरिभक्तपरायण आनंद भाऊ सुद्धा आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद भाऊ काथरगावकर आज या निमित्तानं तरी भेट झाली. विठाला विठाला साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची शरली येरझार झाला सुफळ व्यापार. आपण पहा आज या ठिकाणी वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध करण्याची वेळ आपल्यावर का आली? त्याचं कारण मृत्यू झाला म्हणून. माणसाचा मृत्यू का होतो? जन्म झाला होता म्हणून. आणि मग जन्माचा सोहळा, एक मृत्यूचा सोहळा, वर्षश्राद्धाचा सोहळा, हे सगळे सोहळे साजरे करावे लागतात. त्याचं कारण हे जन्म मृत्यूचं दुःख आमच्या पाठीमागचं संपलं नाही. आणि मग ते कायमचं संपवण्याचा मार्ग, एक प्रकारचा उपाय या अभंगातून महाराज आपल्याला प्रतिपादन करतात. विठाला या पृथ्वी तलावर अनेक योनी आहेत, 84 लक्ष योनी आहेत. त्यामध्ये माणसाचा जन्म प्राप्त होणं हे आपलं भाग्य आहे. दुर्लभो मानुषो देहो. मनुष्य जन्माची प्राप्ती होणं हे दुर्लभ सांगितलं. कारण शास्त्रकार आपल्याला असं सांगतात, या जीवनामध्ये, या सृष्टीमध्ये 3 गोष्टी तशा दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. महापुरुष संश्रय. आपण पहा, माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. बर, माणसाचा जन्म मिळालाच तर मुमुक्षुत्व, मोक्षाची इच्छा, मोक्षासाठी प्रयत्न, अर्थात परमार्थाची आवड निर्माण होणं अवघड आहे. परमार्थाची आवड निर्माण झाली, महापुरुष संश्रय हा संत भेट अजून दुर्लभ आहे. या 3 गोष्टी दुर्लभ आहे. त्यापैकी मनुष्य जन्म प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. बरं, माणसाचा जन्मही मिळाला, माणसाचा जन्मही मिळाला, पण तो कोणत्या देशामध्ये, कोणत्या प्रांतामध्ये, कोणत्या स्थानामध्ये, त्याच्यावरही माणसाचं भाग्य अवलंबून आहे. आपण पहा, माणसाचा जन्म मिळाला ही अत्यंत चांगली परमभाग्याची गोष्ट आहे. पण तो जर भरतखंडामध्ये आणि भारत देशामध्ये मिळाला अजून भाग्य आहे. कारण भारत भूमी ही पुण्य पावन भूमी आहे. ऋषी मुनींच्या, देवभक्तांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. पवित्र पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र पावन प्रदेश जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म पवित्र जेथे हरीचे दास जन्म घेती, आणि म्हणून भारत भूमी पवित्र झाली. अशा पवित्र पुण्य पावन भारत भूमीमध्ये जन्म मिळाला अजून एक प्रकारचं भाग्य आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या प्रांतामध्ये मिळाला अजून एक प्रकारचं भाग्य आहे. त्याचं कारण असं, भारतभूमी ही तर पुण्य पावन आहेच, पण त्या पुण्य पावन भारत रत्नाचेही विविध पैलू आपल्याला दिसतात. आपण पहा, भारतामध्येच असलेला हिमालयादी नर्मदेचा किनारा तपोभूमी, अयोध्या वैराग्यभूमी, काशी ज्ञानभूमी, वृंदावन प्रेमभूमी, मात्र महाराष्ट्र संतभूमी. विठाला या संतभूमी महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रामध्ये माणसाचा जन्म मिळणं अत्यंत परम भाग्याची अशी गोष्ट आहे. किती संत आहे या महाराष्ट्रामध्ये. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतभूमी महाराष्ट्रामध्ये माणसाचा जन्म आपल्याला मिळाला आणि या प्रांताचं नावच आहे महाराष्ट्र. महान अशा प्रकारचं राष्ट्र. का असं म्हणावं लागलं? आपण पहा, वास्तविक वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने अन्य संशोधनाच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर अमेरिका तसा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकाचा. जगाच्या पाठीवर पहिला माणूस जर कोणत्या देशातला चंद्रावर गेला असेल तर तो अमेरिकेचा. नंतर भारतानंही त्यातल्या त्यात विशेष रूपानं दक्षिण ध्रुवावर यान पाठवण्यामध्ये भारत आपला यशस्वी झाला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण पहिल्यांदा चंद्रावर जर कुणी पाऊल ठेवलं असेल तर अमेरिकेच्या माणसानं. पण तरी सुद्धा अमेरिका हे राष्ट्र आहे, रशिया हे राष्ट्र आहे, जर्मनी हे राष्ट्र आहे, पण आपला प्रांत मात्र महाराष्ट्र आहे. त्याचं कारण आहे, अमेरिकेचा एक मनुष्य पहिल्यांदा चंद्रावर गेला असेल, पण महाराष्ट्रातलं एक वानर सूर्यावर जाऊन आलं, ज्यांचं नाव हनुमंतराय आहे. विठाला या प्रांताला महाराष्ट्र काय म्हणायचं? या राज्यामध्ये केवळ राजे राहत नसून महाराजे राहतात. ज्ञानी यांचे राजे या प्रांतामध्ये, म्हणून महाराष्ट्र. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. मनुष्य जन्म मिळाला, पुण्य पावन भारत भूमीमध्ये मिळाला, संतभूमी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मिळाला, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या जवळ मिळाला. आणि तरी सुद्धा निवृत्तीनाथाच्या सोहळ्यामध्ये येत नसेल, निवृत्तीनाथाच्या अभंग गाथेचं नित्य नेमानं रोज 5 अभंग तरी वाचन करत नसेल, निवृत्तीनाथाची महिन्याची वारी करत नसेल, सकाळी नित्यनेम सुद्धा करत नसेल, एकादशी व्रत सुद्धा करत नसेल, अजून गळ्यामध्ये तुळशी माला सुद्धा परिधान केली नसेल, तर मग मात्र याच्यापेक्षा दुसरं वाईट असं दुर्दैव नाही. विठाला मनुष्य जन्मापासून महाराष्ट्र प्रांताच्या भूमीमध्ये हे सगळं भाग्य आमच्या पदरामध्ये पडलं, पण त्या भाग्याची भाग्यता खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये आहे. भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून माणूस म्हणून जन्माला आला असेल आणि तो जर भक्ती करत नसेल तर त्या भाग्याला अर्थ नाही. त्या भाग्याला काय नाही, अर्थ नाही. कने बिन सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. एका शेतकऱ्याने बाजरी पेरली, हिरवीगार बहारदार बाजरी, जिकडे पाहावं तिकडे कणसच कणस, पण शोकांतिका ही आहे, एकाही कणसाला दाणे नाही. नातरी सरोवर आटले. एवढा मोठं सरोवर आहे, संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना 12 कॅनलची व्यवस्था करता येईल, पण दुःखाची गोष्ट ही आहे ते सरोवर आटलेलं आहे. तसं माणसाचा जन्म मिळाला तैसे माझी भक्तिवीन, जळते जी आले, पण माणूस म्हणून जन्माला आला. निवृत्तीनाथांच्या भूमीमध्ये जन्माला आला. बंगला आहे, घोडा आहे, गाडी आहे, पण माऊली म्हणतात काय काडी लावायची का त्याला? विठ्ठला भगवान ज्ञानोबरांच्या मुख अरविंदातून बोलले, जळते जी आले, पण त्यांच्या जीवनाला काडी लागो म्हणतात, कारण भक्ती रहित ते जीवन असेल तर.
शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज म्हणतात, माणसाच्या जन्मामध्ये आला असेल आणि भक्ती करत नसेल तर त्याचा आकार माणसाचा आहे, खऱ्या अर्थानं तो 2 पायाचा पशुच आहे. भक्ती विना पशु कैस्यासी वाढला. भक्ती विना पशु कैस्यासी वाढला. भक्ती वेना पशु भक्ती विना पशु कशाचे वाढला. सटविनेला कैसा नाही. सटविनेला कैसा नाही हरी ओके गाता हरी मुखे सटविनानेला कैसा नाही. सटविनानेला कैसा नाही हरी मोके गाता हर परे चिंता. हरी मोके गाता हर परे चिंता. संत श्री एकनाथ महाराज सांगतात, भक्तीविने पशु कशाशी वाढला. सटविने नेला कैसा नाही. 5व्या दिवशी सटवी येत असते प्रत्येकाचं भविष्य लिहिण्यासाठी. एकनाथ महाराज म्हणतात, मग ती 5व्या दिवशी आलीच होती ना, मग रिकामी कशाला गेली, याला घेऊन गेली असती तर. विठाला पशु रहित जीवनाला, भक्ती रहित जीवनाला पशुची उपमा दिली संतांनी. का पशुची उपमा दिली असेल त्याचं कारण आहे, जे भक्ती करत नसतात त्यांना पशु म्हणत असतात, किंवा पशु तरी भक्ती करत नसतात असं काहीतरी म्हणा. आपण पहा, आपण कधी असं ऐकलं नसेल, म्हटले 40 म्हशी आणि 55 बैल त्यांनी तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घातल्या आणि आता कार्तिक वारी आली पंढरीची. आणि त्या पंढरीच्या कार्तिक वारीसाठी पंढरीला निघाले. असं ऐकलंय कधी? असं तुम्ही ऐकलं नसेल आणि असं तुम्हाला ऐकायला मिळणार पण नाही. त्याचं कारण असं की ज्या म्हशी असतात त्यांच्या गळ्यात कधीच तुळशीची माळ तुम्हाला दिसत नाही. का दिसली कधी? बैलांच्या गळ्यामध्ये तुम्ही तुळशीची माळा पाहिली कधी? हा, घोगर माळा असतील पण तुळशीच्या माळा नाही. एकदा सगळ्या गाढवांनी एकत्र आले आणि ब्रह्मदेवाच्या दरबारात मोर्चा घेऊन गेले. गाढवांनी सांगितलं, म्हटले, ब्रह्मदेवा, तुम्ही आमच्यावर अन्याय केला. म्हटले, काय अन्याय केला? म्हटले, या सृष्टीमध्ये माणसाला श्रेष्ठत्व दिलं आणि आम्हाला कनिष्ठत्व, इतकं कनिष्ठत्व दिलं की सगळ्यात खालचा दर्जा आम्हाला दिला. म्हटले, आणि आमचा आरोप, आमची मागणी, आमचं निवेदन असं आहे, आमचं म्हणणं असं आहे की गाढवपणा माणसं करतात आणि वरून आम्हाला गाढव म्हणतात. हा किती मोठा गाढवपणा आहे. म्हटले, तेव्हा ते गाढवांची मुलं सांगू लागली, ब्रह्मदेवा सांगा, प्रामाणिकपणानं सांगा, आमची मुलं एकदा तरी पानटपरीवर दिसली तुम्हाला? नाही. आमच्या मुलांच्या तोंडामध्ये एकदा तरी तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट, बाटली असं काहीतरी दिसलं नाही ना? हे सगळं माणसांच्या मुलांनी केलं ना? मग हे सगळं माणसांनी करायचं, वरून गाढवाला गाढव म्हणायचं, हा किती मोठा गाढवपणा आहे. म्हटलं, विठ्ठला म्हणजे जे गाढव सुद्धा करत नाही ते आम्ही करू शकतो, एवढा मोठा गाढवपणा आपल्यामध्ये. शाळा होती, प्राथमिक शाळा होती आणि सगळ्या गोष्टी व्याख्यानातूनच शिकवता येतात असं काही नाही. काही गोष्टी कृतीतून शिकवाव्या लागतात, काही गोष्टींचा उपदेश शब्दातून द्यावा लागतो, तर काही गोष्टींचा उपदेश कृतीतून द्यावा लागतो. म्हणून गुरुजींनी 2 भांडे ठेवले. एका भांड्यामध्ये पाणी टाकलं, एका भांड्यामध्ये मदिरा अर्थात दारू टाकली आणि गाढवाला आणलं मुलांच्या समोर. पाण्याचं भांडं समोर ठेवलं की गाढव पाणी प्यायचं, पण तेच दारूचं भांडं समोर ठेवलं की गाढव त्याचा वास घ्यायचं आणि पाठीमागे सरकायचं. मग भांड्याची आदला बदल केली तरी तेच घडलं. आणि मग गुरुजींनी विचारलं, मुलांना
याच्यातून तुम्ही काय शिकलात, काय बोध घेतला मला सांगा. बंड्या नावाचा विद्यार्थी होता. म्हटले बंड्या याच्यातून काय बोध घेतला सांग. बंड्याने चटकन सांगितलं, गुरुजी दारू पित नाही तो गाढव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. समोरच्या परिस्थितीतून काय बोध घ्यायचा हे आपण ठरवायचंय. खरं तर बोध असा आहे, गाढव सुद्धा जे पित नाही ते 2 पायाची गाढव पिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठल ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हटले ब्रह्मदेवा आहार निद्रा भय मैथुनंच या 4ही गोष्टी सर्व योनीमध्ये जर सारख्याच आहे तर मग माणसाला श्रेष्ठत्व आणि आम्हाला कनिष्ठत्व कशासाठी? हा अन्याय आमच्यावर का होतोय? आहार गाढव असेल, डुक्कर असेल, वाघ असेल, माणूस असेल, प्रत्येकाला आहाराची गरज आहे. त्याशिवाय वन्य जीवन प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, माणसं असतील, कुणी असेल, आहाराशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. निद्रा प्रत्येकाला निद्रेची झोपेची विश्रांतीसाठी काय आहे? गरज आहे. भय प्रत्येक वाघ असला तरी त्याला भीती आहे. प्रत्येकाला भीती आहे. मैथुनंच वाघापासून वाघ जन्माला येतात, मांजरापासून मांजरे, कुत्र्यापासून कुत्री, गाढवापासून गाढवं, तशी माणसापासून वेगळं काहीच नाही. जर या 4ही गोष्टी सर्वांमध्ये सारख्या आहेत तर माणसाला श्रेष्ठत्व आणि गाढवाला कनिष्ठत्व, नीच दर्जा, खालचा दर्जा कशासाठी दिला? तेव्हा ब्रह्मदेव हसले आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, म्हटले अरे गाढवांनो, माणसामध्ये एक 5वी गोष्ट अधिक आहे जी तुमच्यामध्ये नाही. म्हटले सगळी गाढवं कान वरती करून ऐकायला लागली. माणसामध्ये 5वी गोष्ट, 5वा गुण असा काय अधिक आहे आमच्यापेक्षा की जो आमच्या जीवनामध्ये नाही? मग ब्रह्मदेवानं सांगितलं, जो माणूस असतो तो वारी करतो. जो माणूस असतो किमान पंढरपूरला नाही जमलं तर जवळ त्र्यंबकेश्वरची निवृत्तनाथाची तरी महिन्याची वारी करतो. तो नाहीच महिन्याची जमली तर आषाढी वर्षातून 2 वाऱ्या तरी करतो. तो आषाढीला हजर असतो, कार्तिकीला हजर असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग. तर नाहीच काही जमलं तर रोज सकाळी नित्यनेम तरी करणारच. अर्धा तास देवाची पूजा, आई वडिलांचं दर्शन, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माला आणि एकादशी व्रत हे तो करणारच. म्हटले आणि हे सगळं करण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा असते आणि म्हणून त्याला श्रेष्ठत्व दिलं. तुमच्या गळ्यात आहे का? म्हणजे असं ब्रह्मदेवानं विचारलं. आणि मग आलेल्यांनी गळे तपासले तर मग बरीच गाढवं ही बिगर माळीची जी होती ना, ती बिगर माळीची गाढवं सगळी ब्रह्मदेवानं हकलून दिली. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. आणि म्हणून माणसाचा जन्म मिळण्याचं भाग्य आम्हाला जरी प्राप्त झालेलं असेल, संतभूमी महाराष्ट्रामध्ये जरी आम्ही जन्माला आलेलो असलो तरी भक्ती करतोय का? त्याचं कारण मुळात मानवी जन्माचं प्रयोजनच भक्तीमध्ये आहे. हा माणसाचा देह देवानं कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाट बाधिकेचा है राम, तोया झाला फाट बाधिकेचा. तुया झाला पाटा बाधिकेचा, तुया झाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाट बाधिकेचा, तोया झाला फाट बाधिकेचा. दिला दे बंधन गोमटा, तुया झाला पाटा बाधिकेचा, तुया झाला पाटा देवे दिला देह भजना गोमटा, तुया झाला फाटा बाधिकेचा. देवानं खर तर हा देह भक्ती भजन करण्यासाठी दिला होता, पण माणसाचा जास्त कल भक्ती भजन करण्यासाठी असतो का लग्न करण्यासाठी असतो?
तर बाळाचा जन्म झाला रे झाला की त्याचा जन्म होतो कुठे नाही तर पालकाची गडबड सुरू होते, हे शाळेत गेलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे. परत अलीकडे पालकाच्या जीवाला दोन पद्धतीची चिंता असते, हे शाळेत गेलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे एक चिंता, आणि पुन्हा दुसरी चिंता शाळेत गेल्यानंतर बरोबर पुन्हा घरी आलं पाहिजे ही दुसरी चिंता. आता बऱ्याच वेळेला माणसं आम्हाला विचारतात, महाराज तुमचा नेहमी फिरता दौरा असतो, आमचा मुलगा आहे, एखादी मुलगी बघा, आमची मुलगी आहे, एखादा चांगला मुलगा बघा. म्हटलं तुमच्या मुला मुलींचं लग्न जुळवण्यासाठीच मी ब्रह्मचारी राहिलो. विठ्ठला 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 विठ्ठला. मी जे लग्न केलं नाही ना तेवढ्यासाठीच. कधीतरी असं म्हणा ना, मला सांगा, माणसं ब्राह्मणाकडे जातात, मग गुरुजी विचारतात काय प्रश्न आहे, काय नाही, आमची मुलगी 35-35 वर्षाची झाली, अजून लग्न जमत नाही, अजून लग्न जमत नाही, केव्हा जमेल सांगा. दुसरा येतो, म्हणजे आमचा मुलगा 40 वर्षाचा झाला, अजून लग्न जमत नाही, अजून लग्न जमत नाही, केव्हा लग्न जमेल सांगा. कधीतरी ब्राह्मणाला असं विचारा, आमचे मुलं मुली 30-40 वर्षाचे झाले, अहो त्यांची मुलं 40-40 वर्षाची झाली तरी अजून हरिपाठ म्हणत नाही, अजून हरिपाठ म्हणत नाही. म्हणतील की नाही गुरुजी यांची कुंडली तपासा, असं कधीतरी विचारा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग संसार मात्र केलाच पाहिजे, परमार्थ नाही झाला तरी चालेल. तर लोकांना सांगितलं ना, म्हटलं तुम्ही जरी संसारी असलात, आता मी लग्न केलेलं नसलं तरी संसारी माणसाचा मी द्वेष करावा असं काही नाही, द्वेष करतही नाही, द्वेष करण्याचं काही कारण नाही बरं का. पण जर म्हटलं ना बाबा का तुम्ही काय करा, तुमच्या मुलांना मुलींना हरिपाठ म्हणायला सांगा, एकादशी करायला सांगा, तर माणसं इतकं गोड आणि सहज आम्हाला सांगतात, अजून आमची मुलगी लहान आहे, म्हटले मुलगा अजून लहान आहे, इतक्या लवकर एकादशी त्यांना जमणार नाही. म्हटलं मुलगी कोणत्या वर्गात आहे, म्हटले 12वीला आहे, अजून लहान आहे. अहो म्हटलं 17 वर्षाची झाली ना ती. आता 17 वर्षाची मुलगी 18 वर्षाचा मुलगा अजून जर एकादशी करणार असेल, काय मेल्यावर करणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शास्त्र आम्हाला असं सांगतंय, जन्माला आलाय ना गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा लवकर अवताराला यावे, प्रगट व्हावे, म्हणून गोकुळातल्या 5 वर्षाच्या मुलांनी एकादशी व्रत केलं होतं. शास्त्राने आम्हाला 3 वर्ष वाढवून दिले. शास्त्र म्हणतंय 8 वर्ष वयापासून एकादशी व्रत कंपल्सरी आहे. 80 वर्ष वयापर्यंत एकादशी व्रत शास्त्रानं कंपल्सरी सांगितलं. 80 वर्ष वयाच्या नंतर शरीराला शक्य असेल तर कराच, शक्य नसेल तर हरकत नाही. 8 वर्षापासून 80 वर्ष वयापर्यंत एकादशी कंपल्सरी सांगितली, कारण माणसाच्या जन्मात आला म्हणून. म्हशीच्या बैलाच्या गाढवाच्या जन्मात असेल तर मग एकादशीचं कारण नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मुद्दा असा आहे बर का, मुद्दा असा आहे, देवाने देह भक्ती भजन करण्यासाठी दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. पण माणसानं हा देह, त्याचा ओढा, त्याची धाव, त्याची प्रवृत्ती संसाराकडेच असल्यामुळे जन्म मृत्यूचं दुःख पाठीमागे लागलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलली ना, जातश्च हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. अर्जुना, ज्याचा जन्म झालाय ना त्याचं मरण निश्चित आहे बाबा. आणि तो मेलाय, त्याला मृत्यू आला का मग त्याचा जन्म सुद्धा निश्चित आहे म्हटले. उपजले नाशे नाशे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. एव्हरीवन हू हॅज टेकन द बर्थ इज शुअर टू डाय अँड इज ऑल्सो अगेन टेकन बर्थ इन दिस युनिवर्स. विठ्ठला 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 विठ्ठला. माणसाचा मृत्यू का होतो, कोण उत्तर सांगेल, काय उत्तर देता येईल? माणसाचा मृत्यू का होतो? अहो सरळ उत्तर आहे, जन्म झाला म्हणून. मग जन्म का होतो? मृत्यू झाला होता म्हणून.
सूर्य रोज का मावळतो? सरळ उत्तर आहे, उगवला होता म्हणून. रोज का उगवतो? मावळला होता म्हणून. तसं हे जन्म मृत्यूचं रहाट गाडग आमच्या पाठीमागे लागलंय, आमच्या पाठीमागे लागलंय. आणि मृत्यू समयी 4 प्रकारची दुःख होतात असं शास्त्र, असे संत आणि ग्रंथ आम्हाला सांगतात. आगामी, अनुतापजन्य, मोहजन्य आणि विश्लेषणजन्य. आगामी अकराळ विक्राळ यमाचं स्वरूप पाहण्याचं एक प्रकारचं दुःख आहे. अनुतापजन्य म्हटले, देवा 90 वर्ष या पंचकृषीमध्ये, या गावामध्ये, या परिवारामध्ये मी जगलो, पण चुकून पंढरीला गेलो नाही, जायला पाहिजे होतं. चुकून नर्मदा परिक्रमा गाडीनं सुद्धा केली नाही, जायला पाहिजे होतं. घर कोंबड्यासारखं संसार कधी सोडलाच नाही म्हटले, जायला पाहिजे होतं. स्मशानात जाण्याची वेळ आली आणि मग ह्या जाण्याला परमार्थाची जाणीव झाली. अनुतापजन्य दुःख आहे. पुढे मोहजन्य म्हटले, देवा मी गेल्यानंतर या सगळ्या संसाराचं, या माझ्या परिवाराचं कसं होईल? मोहजन्य. विश्लेषणजन्य, काही माणसं हातपाय खोडतात, आचके देतात, डोळे पांढरे करतात मरणाच्या वेळेला. त्याचं कारण जीव जात असतो आणि देह त्याला मागे उडत असतो. मरणाच्या वेळी करी तळमळ, मरणाच्या वेळी करी तळमळ, मरणाच्या वेळे करी तळमळ, मरणाच्या वेळे करी तळमळ. आठवी कृपाळू वेळोवेळा, आठवी कृपाळू वेळोवेळा, राम मरणाच्या वेळी करी तळमळ, मरणाच्या वेळी करी तळमळ. आदाई दुकृपाळ, हरी दुकृपाळ, वेळेला मरणाच्या वेळे करी तळमळ, मरणाच्या वेळा करी तळमळ. जीवाची देहाची ओढा ताण होते, तळमळ होते. बर का, देह त्याला म्हणत असतो, जीवा जाऊ नको. आपण दोघं 90 वर्ष संगतीमध्ये राहिलो, आता तू गेल्यानंतर या प्रेतरूप शरीराला नातेवाईक 9 तास सुद्धा ठेवणार नाही रे, म्हणून तू जाऊ नको. जीव म्हणतो, जाऊ नको कसं? तुझ्या नादानं, तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या सोबत 90 वर्ष राहिलो, कधी कीर्तनाला घेऊन गेलास मला? तो जीव या शरीराला म्हणतो, अरे तुझे पाय तमाशाकडे गेले, पण कधी निवृत्तनाथाच्या प्रस्थानला हजेरी सुद्धा तू लावली नाही. नको नको ते केलं. काय काय केलं म्हटले? काळ्याचं गोरं, गोऱ्याचं काळं, चौकोनीचं वाटोळ, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, सर्वांच्या. हे भोगील कोण? हे भोगण्यासाठी मला गेलंच पाहिजे. जीव जात असतो, शरीर मात्र त्याला मागे उडत असतं. विश्लेषणजन्य दुःख आहे. आणि हे ऐकल्यानंतर एक सद्ग्रस्त जागृत झाले, त्यांना भीती वाटू लागली, रडू लागले आणि तुकोबरायांचं घर गाठलं. देहूला गेले. तुकोबरायांचं घर कोणतं आहे विचारू लागले. गावातली माणसं म्हटले, अहो सोपं आहे, थोडंसं पुढे जा, डाव्या हाताला वळा, तेथेच तुकोबरायांचं घर आहे. अहो त्या गल्लीत बरीच घरं असतील, कसं ओळखायचं? म्हटले, त्यांच्या घराला भगवी मोठी पताक आहे, बाहेर तुळशी वृंदावन आहे. असं लक्षण दिसलं की डोळे झाकून समजावं, धन्य ते सदन वैष्णवांचे, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन. धन्य ते सदन वैष्णवांचे आणि जयाचे द्वारी तुळशी वृंदावन. नाही ते स्मशान ग्रह जाना, ते ग्रह नाही स्मशान जाना, अशी 2 वेगळी वेगळी प्रमाण आहे, लक्षात असू द्या. तेव्हा ज्यांच्या घरासमोर तुळशी वृंदावन आहे ते वैष्णवांचं घर आहे, असं डोळे झाकून तुकोबरायांच्या काळात समजलं जायचं. पण 450 वर्षानंतर आमची इतकी प्रगती झाली, आम्ही इतके बदललो, आम्ही इतके लेटेस्ट झालो, मोबाईलच्या भाषेमध्ये आम्ही इतके लेटेस्ट झालो, इतके बदललो आम्ही. तर का तुळशी वृंदावन जरी असलं तरी आतली मंडळी वैष्णव वारकरीच आहेत असं समजून चालत नाही महाराज. असा विश्वास, असा शेरा नाही मारतायत.
काय कारण? त्याचं एकच कारण आहे, अंगण में देखा तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा. विठ्ठला 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 चला, तुकोबराय होते ते. घराला भगवी मोठी पताक आहे, बाहेर तुळशी वृंदावन आहे. तुकोबरांचं घर म्हणून तुकोबरांच्या घरात गेले, चरणावर साष्टांग दंडवत घातला, ढसढसा रडू लागला. तुकोबरा विचारतो, अरे का रडतोस, कशासाठी, काय काय कारण, कुठून आला? दुरून आलो मी गा, दुःख झाले फार दूरवरून आलो. याचा अर्थ दिल्लीवरून का काशीवरून? दुरून याचा अर्थ अंतर नव्हे, लक्ष 84 युनीचा फेरा करून आलो आणि आता मात्र किती वेळा जन्म यावे, हे दुःख किती भोगायचं. तुकोबरा म्हणतात, यासाठी रडण्याचं काय कारण? याच आजाराचे पेशंट्स माझ्याकडे येतात, त्यांना मी औषध देतो. ज्यांनी ज्यांनी ते पथ्य पूर्वक घेतलंय त्यांची जन्म मृत्यूची येरझार कायमची संपली. अभंगाच्या दुसऱ्या चरण त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार. हरी त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार. त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार. झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार. हो झाला सुफल व्यापार. त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार. झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार, हो झाला सुफल व्यापार. त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार. झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार. त्यांची सरली येरझार, झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार, झाला सुफल व्यापार. येरझार, झाला सुफळ व्यापार. त्यांची जन्म मृत्यूची येरझार कायमची संपली आणि त्यांचा व्यापार सुफल झाला. म्हटले त्यांची जन्म मृत्यूची येरझार कायमची संपली, म्हटले कायमची संपली. असं कोणतं औषध तुम्ही त्यांना दिलं होतं, असा कोणता उपाय तुम्ही त्यांना सांगितला होता? तो उपाय अभंगाच्या प्रथम साठावी इलाहारी, साठावी लहारी, साठावी लहारी, साठावी लहारी. साठवी लहारे, साठवी लहारे, साठवी लहारे.
सरली हे राधार त्यांची सरली ये धार त्यांची सरली ये धार त्यांची सरली ये धार त्यांची सरली ये धार साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सुफळ व्यापार. हृदय मंदिरामध्ये ज्यांनी भगवान परमात्मा साठवला त्यांची जन्म मृत्यूची येरझार ही कायमची संपली. मग हृदय मंदिरामध्ये हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवता येतो का? त्याच्यासाठी काय भक्तिशास्त्राची प्रक्रिया आहे आपण पहा. ज्यांनी हृदयाचं मंदिर केलं तेथे तो साठवला जातो. मग मंदिर म्हणजे काय? मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तीन गोष्टीच्या एकत्रीकरणाला मंदिर असं म्हणतात. शुद्ध निर्मल पवित्र अंतकरणाला मंदिर असं म्हणतात. आज आमचं हृदय मंदिर नाही. त्याचं कारण ते काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, निंदा असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, या विकारांनी ते काय झालं? अशुद्ध झाले. मग या हृदयरूपी विकार, घरातील विकार हे बाहेर काढले की हृदय मग मंदिर होत असतं. बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग पांडुरंग घातले बाहेरी घातले बाहेरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी घातले बाहेरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी घातले बाहेरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग घातले बाहेरी घातले बाहेरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध बैसलांतरी पांडुरंग. आणि मग अशा रीतीने देहाचं मंदिर झालंय. आणि मग देहाचं मंदिर झाल्यानंतर मग त्या देह मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याला बोलवावं लागत नाही. विना निमंत्रणाचाच येऊन तो राहत असतो. येवोनी गोपाळ राही तेथे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राही तेथे. आणि मग असं देहाचं मंदिर ज्यांनी केलं त्यांची सरली येरझार झाला सुफळ व्यापार. मग देहाचं मंदिर करण्यासाठी त्याला तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, ह्या कुठल्याही कंडिशन्स त्या ठिकाणी नाही. तो कोणताही असू दे, माणूस आहे ना, बस त्याने काम क्रोध लोभ हे विकार बाहेर काढले की देहाचं मंदिर होतं, हृदयाचं मंदिर होतं. आणि भगवान परमात्मा त्या हृदय मंदिरामध्ये राहू लागतो. त्याची जन्म मृत्यूची येरझार संपते. आपण पहा, भिल्ल समाजाचे शबर नावाचे राजा होते. आणि त्या शबराची मुलगी म्हणून शबरी. पूर्वीच्या काळामध्ये लहान लहान मुलींची लग्न व्हायची, लहान लहान कन्यांची लग्न व्हायची म्हणण्यापेक्षा पूर्वीच्या काळात कन्यांची लग्न व्हायची, आता बायांची होतात. कारण कन्यादान हे 12 वर्षाच्या आतच. आता 12 दुने 24 नाही, 12 त्रिक 36 वर्षाची ती कन्या नाही. विठ्ठला 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 विठ्ठला
लहान वयामध्ये लग्न व्हायची आणि मग लग्न जुळलेलं आहे आणि उद्या त्या सगळ्या वऱ्हाडी मंडळींना मेजवानी द्यायची म्हणून त्या बकऱ्यांची दावण बांधलेली आहे. लहानशा शबरीने पाहिलं, म्हटले बाबा हे सगळे पशु कशासाठी आणलेत? म्हटले बाळा उद्या तुझा शुभ विवाह आहे, वऱ्हाडी मंडळीला याची मेजवानी द्यायची. एवढ्या लहान वयात शबरीने विचार केला, माझं लग्न व्हावं, माझा संसार सुखाचा व्हावा, म्हणून एवढ्या जीवांची हत्या होत असेल तर एवढ्या जीवांची हत्या टाळण्यासाठी मी जर लग्नच टाळलं तर किती चांगलं होईल. एवढ्या लहान वयात केलेला हा विचार, लहान वयात केलेला महान असा विचार होता. शबरी रात्री उठली, सगळ्या बकऱ्यांना शेळ्यांना मोकळं करून दिलं, आनंदानं ते उड्या मारत निघून गेले. आणि जनावरं जरी असली ना तरी सुद्धा त्यांचं अंतःकरण जर शुद्ध असेल तर ते सुद्धा आशीर्वाद देऊ शकतात. आणि माणूस जरी असेल, अंतःकरण अशुद्ध असेल तर आशीर्वाद देण्याची ताकद नाही महाराज. आशीर्वाद तेच देऊ शकतात, अंतःकरण मोकळं असलं पाहिजे, साधना असली पाहिजे. मुद्दा असा आहे, आपण पहा त्या बकऱ्यांच्या अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. बोले शबरी आज तू आम्हाला मुक्त केलं, उद्या भगवान तुला संसार बंधनातून कायमचं मुक्त करतील. आणि शबरीने तेवढ्या अर्ध्या रात्री घर सोडलं, अरण्य धरलं, अरण्यात गेली, ऋषी मुनींना भेटली. आश्रमात राहायचंय, मला सेवा करायची. ऋषी मुनी म्हणाले, एकतर तू भिल्ल समाजाची, त्यातल्या त्यात मुलगी आम्ही आश्रमात ठेवू शकत नाही. मग काय करावं? मग शेवटी रात्रीच्या वेळेला त्या आश्रमाची सेवा करायची, झाडझूड करायची, सडा संवर्जन करायचं, फुलं फळं त्यांना पूजेसाठी आणून ठेवायची. आणि यांच्या भीतीनं दिवसभर झाडावर जाऊन बसावं, रात्रीच खाली उतरावं, सेवा करावी, दिवस उगवण्याच्या आत पुन्हा झाडावर जाऊन बसावं. ऋषी विचार करू लागले, सेवा दिसते पण सेवक दिसत नाही, सेवा दिसते पण सेवक दिसत नाही. आता बदललंय, आता समाजसेवकाचे बोर्ड दिसतात, सेवेचा पत्ता नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. त्या काळात समाजसेवक होते, त्यांची सेवा दिसायची, पण ते कधी समाजाच्या समोर येत नव्हते. आताची माणसं इलेक्शन पुरतीच समोर येतात आणि गेली का पुन्हा 5 वर्षानंतरच गाठ घेतात. विठ्ठला नेता त्याला म्हणतात, इलेक्शन असो किंवा नसो समाजाच्या समोर तो असला पाहिजे. निवडणूक असेल अगर नसेल, समाजाच्या संपर्कात तो असला पाहिजे. नेत्याचं काम समाजाकडे असेल अगर नसेल, नेत्यानं सरळ सतत समाज सेवेमध्ये दिसलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला शबरीची सेवा दिसत होती, शबरी दिसत नव्हती. एका ऋषीच्या शिष्यानं लपून राहिला आणि बघितलं, शबरीला बघितलं, झाडझूड करत होती, सेवा करत होती. तिला पकडलं, ऋषींसमोर हजर केलं. शबरी रडू लागली. बाळ का रडतेस? ऋषींनी मला स्वीकारलं नाही म्हणून मी लपून सेवा करत होते. मातंग ऋषींनी सांगितलं, उद्यापासून अगदी या आश्रमात राहून सर्वांच्या समोर सेवा करायची म्हटले. परवानगी मिळाली. आनंदाला पारावार राहिला नाही, सेवा करू लागली. एक दिवस ऋषींचं आयुष्य कळसाला आलेलं आहे. प्रभूनं सांगितलेलं कार्य पूर्ण झालेलं आहे. प्रभूचा निरोप आलेला आहे. देवाच्या घरी जायचे. आश्रमात सगळी धावाधाव गडबड सुरू झाली. बाबा आज काय गडबड आहे? म्हटले बाळा आज मला देवाच्या घरी जायचंय. म्हटलं देवाच्या घरी जायचं, येणार केव्हा? शबरी लहान होती. ऋषी असले. म्हटले बाळा यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. ते देवाचं घर आहे जिथे गेल्यानंतर परत यायचा विचारच नसतो. बाबा मग मी कुणाच्या भरोशावर राहणार? माझा सांभाळ कोण करणार? तुझा सांभाळ राम प्रभू करतील. राम नामाची दीक्षा दिली, रामाचा जप करत राहा. ऋषींचं महान निर्माण झालं आणि ऋषींच्या वचनावर शबरीची श्रद्धा किती होती आपण पहा.
राम केव्हा येतील हे सांगितलं नव्हतं, फक्त तुला भेटायला येतील इतकंच बोलले होते. म्हणून शबरीने विचार केला केव्हा येतील माहिती नाही, आजच आले तर रोज भजन करावं, सडा समर्चन रांगोळी काढावी, फुलं फळं आणून ठेवावी, दिवसभर भजन करावं. सायंकाळ झाली, आज राम आले नाही, उद्या येतील. आज आले नाही, उद्या येतील. आज आले नाही, उद्या येतील. हा उद्या कुठपर्यंत? तारुण्यात मिळालेली दीक्षा, तारुण्यात मिळालेला आशीर्वाद. शबरी वार्धक्यात जाऊन पोहोचली. शबरी म्हातारी झाली, आयुष्याची सायंकाळ झाली, पण तरी राम प्रभू भेटले नाही. पण पुढे ऐका, तरी सुद्धा शबरीची निष्ठा थोडी सुद्धा कमी झाली नाही, कारण हृदयाचं मंदिर केलं होतं म्हणून. विठ्ठला तिच्या दृष्टी समोर देव नसला तरी हृदयात तो राम वास्तव्य करत होता. काय सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदय देशी, नाही का. पण भगवान परमात्मा शबरीच्या अंतकरणामध्ये विशेष रूपानं राहत होते, कारण त्याची साधना होती. विकाररहित अंतकरण असल्यामुळे हृदयाचं मंदिर झालं होतं. आणि एक दिवस राम प्रभू शबरीच्या आश्रमाचा रस्ता विचारत 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 त्या अरण्यात आले. ऋषीमुनी भेटले. ऋषीमुनींनी वेदमंत्रांनी रामप्रभूंचं स्तवन केलं. रामप्रभू प्रसन्न झाले. सांगा तुमच्यासाठी मी काय करू, तुमच्यासाठी मी काय करू. याचा अर्थ रामप्रभूंचं इलेक्शन समोर आलं होतं असं नाही, पण रामप्रभू अरण्यात गेले आणि ऋषींना म्हणाले सांगा तुमच्यासाठी मी काय करू. 12ही महिने फळं आणि फुलं देणारे वृक्ष निर्माण करू का. म्हटले प्रभू ते आहेत या अरण्यात, करणारच असाल तर पाण्याची व्यवस्था करा, कारण लासलगावला येवल्याला इकडे पाण्याचं दुष्काळ असतो. म्हटले करणारच असाल तर पाण्याची व्यवस्था करा. तेव्हा प्रभूनं बघितलं, म्हटले मोठं सरोवर दिसतं पाण्यानं भरलेलं आहे, आणि पहिलं सरोवर असताना दुसऱ्या सरोवराची काय गरज आहे. म्हटले प्रभू बिल्ल नावाची कुणी शबरी आहे, तिने स्पर्श केल्यापासून आम्ही ते पाणी वापरत नाही, आणि न वापरल्यामुळे पाणी वापरलं नाही की खराब होतं. पैसा दान धर्मात धर्म कार्यात खर्च केला नाही की तो खराब होतो, आणि खराब झालेला पैसा डॉक्टरकडे घेऊन जातो. म्हणून पैसा वापरत जा. पाणी वापरलं की नवीन येतं, दान धर्मात पैसा खर्च केला की नवीन येत असतो. विठ्ठला म्हटले असं ठीक आहे. म्हटले मग नवीन सरोवर निर्माण करण्याचा उद्योग करण्यापेक्षा याच सरोवराला मी शुद्ध केलं तर, निर्मल केलं तर काही अडचण नाही. म्हटले प्रभू याचा अर्थ त्या ऋषीमुनींना असं वाटलंय, ऋषीमुनींना वाटलंय की राम प्रभू आता सप्ताह ठेवतील त्या सरोवराच्या किनाऱ्यावर, आणि वेगवेगळ्या कीर्तनकारांना आमंत्रित करतील, मोठा यज्ञ ठेवतील, आणि मग काल्याच्या कीर्तनानंतर ते सरोवर काय होईल, शुद्ध होईल, असं ऋषीमुनींना वाटत होतं. पण रामप्रभूंनी वेगळंच सांगितलं. ते म्हटले सरोवर शुद्ध करायचं ना, मी सांगितलं ते करणार. म्हटले प्रभू नक्की करणार. मग ज्या शबरीला आतापर्यंत वाळीत टाकलंय ना, त्या शबरीची पाद्य पूजा करायची, चरण प्रक्षालन करायचं, आणि तिचं चरण तीर्थ या सरोवरात टाकलं की ते शुद्ध होणार. बस ऋषींनी तसंच केलं, आणि चरण तीर्थ शबरीचं सरोवरात पडल्याबरोबर ते अमृतापेक्षाही गोड झालं, कारण शबरीचं हृदय मंदिर झालेलं होतं म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्यांची सरली मग मंदिर झालंय ना अगोदर, आता नंतर त्यांची सरली येरझार झाला सुफल व्यापार. ढोपार रघुमार जय जय विठोबार, रघुमार जय जय विठोबार, रघुमार रघुमार विठोबार, रघुमार जय विठोबार, रघुमार जय जय विठोबार, रघुमार जय विठोबार, रघुमार
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा त्यांची सरलीर झाला सुफळ व्यापार आणि अशा रीतीने भगवान परमात्मा हृदय मंदिरामध्ये राहू लागला. तो प्राप्त झालेला आहे याचा अर्थ असा. पण प्राप्त झालेला एकदा तो भगवान परमात्मा प्राप्त झाला, हातात आला की जन्म मृत्यूची भीती आणि चिंता राहत नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग जन्म मृत्यूची भीती आणि चिंता राहत नाही. म्हटले वेदांत शास्त्रानं तर असं सांगितलंय, रते ज्ञानन्न मुक्ती, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीशिवाय जन्म मृत्यूची अर्जार संपू शकत नाही. ज्ञानोबराय बोलले ना, ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारूनी. वेदानं हात वरती करून सांगितलंय की बाबा रे, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीशिवाय जन्म मृत्यूची इर्जार संपू शकत नाही. आणि मग तुकोबराय असं कसं बोलले? हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग हातात आलेला हरी नेमकं काय करतो? म्हटले जन्माला किती कारण आहे आपण पहा. जन्माला कारण मीपणा, जन्माला कारण माझेपणा, जन्माला कारण विषय वासना, जन्माला कारण अहंकार. आणि म्हणून हे सगळे काम क्रोध लोभ हे सगळे विकार जन्माला कारण आहे. मग हातात आलेला प्राप्त झालेला हृदय मंदिरामध्ये राहू लागलेला हरी काय करतो? नुसत्या भाकरी खात नाही, नुसत्या पंक्ती झोडत नाही. जन्माला कारण असलेले हे सगळे विकार संपून टाकतो, काहीच उरू देत नाही. तू का म्हणे हरी, 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 तू का म्हणे हरी. काही उर ने दिवुरी, काही उर ने दिवुरी, त्यांची सरली एरजार, त्यांची सरली एरजार, त्यांची सरली एरजार, त्यांची सरली एरजार. काही उर ने दिवुरी, काही उर ने दिवुरी, त्यांची सरली एरजार, त्यांची सरली एरजार, त्यांची सरली एरजार, त्यांची सरली एरजार. झाला सुभ व्यापार,
झाला सुपार झाला झाला सफल झाला सफल व्यापार झाला आय झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ज्यांची सरली तुका म्हणे हरी काही बुरो नेदी पुरी भगवान परमात्मा जन्माला कारण असलेले सगळे अनिष्ट कर्म पूर्वजन्मातले आपले विकार सगळे संपवून टाकतो. आणि म्हणून आपण पहा ती गवळण म्हणते सकाळी सकाळी हरी माझ्या घरी आला आणि फराळ मागू लागला. काय फराळ मागू लागला? माझ्या मीपणाचा करोनी फराळ. जो मीपणा होता, जो अहंकार होता, तो त्या श्रीकृष्णानं फराळावारी खाऊन टाकला. प्रारब्ध काय संचित प्रारब्ध बक्षिले समूळी कर्मा कर्माच्या घेतल्या कबळी. आता काय देऊ नसता जबळी. तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी. आणि म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये चोरी करायचे. त्याचा खरं तर आध्यात्मिक अर्थ असा आहे. आपण पहा भगवान परमात्मा कुलूप उघडायचे, दरवाजा उघडायचे, मायेचं कुलूप तोडायचे, भ्रांतीचा दरवाजा उघडायचे, अहंकाराचा डेरा फोडायचे, प्रारब्ध कर्मरूपी साय खायचे, संचित कर्मरूपी लोणी खायचे, क्रियमान कर्मरूपी दूध प्यायचे. जन्माला कारण असलेले सगळे विकार भगवान संपवून टाकत होते. तुका म्हणे हरी काही बुरो निधी बुरी. आणि मग त्यांची सरली इरझार झाला सुफळ व्यापार. कारण साठविला हरी जेही हृदय मंदिरी. ज्यांनी हृदय मंदिरामध्ये हरी साठवला त्यांची सरली इरझार झाला सुफळ व्यापार. मग हृदय मंदिरामध्ये हरी साठवायचा याचा अर्थ ऑपरेशन करायचं. आणि ऑपरेशनचा खर्च मोठा असतो. मग एखाद्या स्कीममध्ये ते बसवायचं, ऑपरेशन करायचं आणि मग हरी साठवायचा का? ज्या ठिकाणी शब्दार्थ घेऊन जमत नाही त्या ठिकाणी लक्षार्थ घ्यायचा असतो. त्या ग्रस्तानं आपल्या मुलाला सांगितलं, म्हटलं बाळा जा पटकन आणि गंगेवर जा आणि गवळ्याचा वाडा आहे गंगेवर, दूध घेऊन ये म्हटले. आता तो लहानसा मुलगा दुधासाठी भांड असेल, ती चरवी असेल, ती किटली असेल, ते घेऊन गंगेवर गेला. अर्धा तास गंगेचा प्रवाह निहाळत होता. पण गंगेच्या प्रवाहावर चुकून त्याला वाडा दिसला नाही. शेवटी परत आला. म्हटले बाबा काय सांगता, गंगेवर गवळ्याचा वाडा आहे? अहो सगळी गंगा तपासली, सगळ्या प्रवाहावर मी अर्धा तास लक्ष ठेवून होतो. म्हटले प्रवाहाकडे सगळ्या दिशेला पाहिलं, गवळ्याचा वाडा काही दिसला नाही. आता मला सांगा गंगेवर आहे याचा अर्थ गंगेच्या पाण्यावर बघायचं. गंगेवर गवळ्याचा वाडा आहे याचा अर्थ गंगेच्या किनाऱ्यावर आहे. दोन मित्र होते, बाहेर गेला, मित्र भेटला. अरे म्हटले काय सुंदर सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू झाला, एकही कीर्तनाला हजर नाही, कुठे गेला होता? म्हटले मामाच्या गावाला गेलो होतो, आताच मामाच्या गावावरून आलो. आता वरून आला, याला खालून रस्ता नव्हता का?
पण वरून आलो याचा अर्थ गावाहून आलो. डॉक्टरने सांगितलं, हे बघा, जरी तुम्हाला खोकला येत असला तरी काही काळजी करू नका, ही औषधाची बॉटल घेऊन जा, पण घरी गेल्यानंतर जास्त पाण्यात घ्या, कारण औषध कॉन्सन्ट्रेट आहे, जरा सहत आहे, तीव्र आहे, जास्त पाण्यात घ्या. हा घरी आला, नदीला नेमकाच पूर आलेला होता, पाण्यात उतरला, कमरा एवढ्या पाण्यात गेला. म्हातारे ग्रस्त होते. अरे वेडा झालास की काय, म्हटले महादू, कशासाठी पाण्यात चालला? पूर आलाय, पाणी वेगानं वाहते, वाहून जाशील ना. ते म्हटलं, तुम्ही म्हातारा झालात म्हटले, पण कधी कुणाचं चांगलं तुम्हाला पाहवलंच नाही म्हटलं. अरे म्हटले, ते चांगलं वाईट नंतर बघू, पण मरशील ना, कशासाठी पाण्यात चालना? म्हटले, डॉक्टरांनी सांगितलं औषध जास्त पाण्यात घ्यायचं. विठ्ठला विठ्ठला गुरुजी म्हणाले, बंड्या एवढ्या दांड्या, कारण बंड्या सतत अधूनमधून गैरहजर राहायचा. म्हटले, बंड्या एवढ्या दांड्या असतील तर तुला परीक्षेला बसता येणार नाही. बंड्या एवढा बिलिंदर होता, तो म्हणाला, गुरुजी काही हरकत नाही, तुम्ही बसू देणार नाही ना, उभा राहून पेपर लिहीन. म्हटलं, विठ्ठला हरी जिही हृदय मंदिरी. साठवायचा याचा अर्थ ऑपरेशन नाही, साठवायचा याचा अर्थ भक्ती करायची. आणि भक्ती साधना करत असताना शास्त्राचा असा दंडक आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये शैव असतील, शिवभक्त असतील तर रुद्राक्षाची माला असली पाहिजे, वैष्णव असतील तर तुळशी माला असली पाहिजे. रुद्राक्ष माला असल्याशिवाय आणि वैष्णवांच्या गळ्यात तुळशी माला असल्याशिवाय पूजा भगवान परमात्मा घेत नाही, त्या पूजेचा स्वीकार करत नाही. आणि म्हणून तुळशी, पवित्र तुळशी माला आमच्या गळ्यात असली पाहिजे. रोज सकाळचा नित्यनेम तुळशीची सेवा, एकादशी व्रत, आई वडिलांची सेवा, आणि ज्या संतांच्या जवळ जन्माला आला असेल त्या संतांच्या वाङ्मयाचा नित्यनेम. आपण निवृत्तीनाथांच्या जवळ जन्माला आलोय, आपलं भाग्य आहे. वारकरी संप्रदायाचं आद्य प्रवर्तक स्थान, वारकरी संप्रदायाचं ज्ञानाचं उगमस्थान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांनी आम्हाला मांडीवर घेतलंय ना. रोज निवृत्तीनाथाच्या अभंगातेची 5 अभंग तरी नित्यनेमानं आपण वाचा, हरिपाठ म्हणत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा. आदी करून ग्रंथांचं अध्ययन आपलं असलं पाहिजे. रोज अर्धा तास तरी देवाची पूजेसाठी वेळ दिला पाहिजे. 23.5 तास संसाराला दिलेत ना, मग 24 तासातला अर्धा तास तरी हा देवाला दिला पाहिजे. सर्वात महत्वाची आई वडिलांची सेवा करा. पण लोक असले विचित्र आहे, ते कीर्तनकाराच्या पाया पडतात बर का, पण कीर्तनकाराने जे सांगितलं ते करत नाही बरं का. लोक असे विचित्र आहे. आम्ही जर कीर्तन, काय महाराजांचं कीर्तन सुंदर होतं, या आमच्या घरी भाकरी खायला. आणि कीर्तन झालं की महाराज दर्शन, महाराज माणसं गाडीत बसू देत नाही, पाया पडू द्या म्हटले. आता मला खरं सांगा, महाराजांनी काय सांगितलं? महाराजांनी जे सांगितलं ते नाही करत. महाराजांनी सांगितलं आई वडिलांच्या पाया पडा, ह्या वेड्या हळदी आमच्या पाया पडतात. तुम्हाला खरं सांगू, कीर्तनकाराच्या पाया पडून देव भेटेल की नाही मला माहिती नाही, पण आपल्या आई वडिलांच्या जर पाया पडला, सेवा केली तर देव 100% तुमच्या घरी येणार. विठ्ठला विठ्ठला असली विचित्र आहे. त्यांना जर सांगितलं ना, निवृत्तीनाथांच्या अभंगाताचं पारायण करा, जे निवृत्तीनाथ महाराज अभंगाता कंठस्थ करतील त्यांना निवृत्तीनाथाची सोन्याची प्रतिमा आम्ही आई वडिलांच्या स्मरणार्थ देत असतो, त्यांना सोन्याची प्रतिमा देऊ. तुम्ही निवृत्तीनाथाच्या पालखी सोहळ्यात या, असं म्हटलं का ते आमचंच फोटो घरात लावतं. अरे निवृत्तीनाथाचा फोटो घरात लावा. ज्याने सांगितलं निवृत्तीनाथाचा फोटो लावा असं सांगितलं ना, ते सांगणाऱ्याचा फोटो घरात लावतं. आई वडिलांच्या पाया पडा असं सांगितलं, ते सांगणाऱ्याच्याच पाया पडतं. लोक पळतात. त्यामुळे सगळी गल्लत झाली आमची आणि सिद्धांताची, आमची आणि शास्त्राची गल्लत झाली बरं का. कीर्तनकाराच्या पाया पडण्यापेक्षा कीर्तनकार जे सांगतो ती साधना करा, तीच भक्ती होईल आणि भगवान परमात्मा तुमच्या हृदय मंदिरामध्ये राहू लागेल. माणसानं माणसासारखं वागणं हीच भक्ती आहे. आमच्यापासून हे बघा, शेजारच्याला सहकार्य करता नाही आलं अडचण नाही, पण शेजाऱ्याला त्रास तरी देऊ नका, त्रास तरी देऊ नका. शेजारच्या शेतकऱ्याला मदत नाही करता येत ना, त्याच्या शेतावर स्प्रे करण्यासाठी तुझ्याकडे शिल्लक असलेलं औषध सुद्धा तू नाही देऊ शकत ना, पण कमीत कमी त्याच्या द्राक्ष बागेवर ते तणनाशक तरी फवारू नको.
शेजारच्याला 2 बिघे घ्यायला पैसे उसने नाही देता आले काही अडचण नाही, पण 2 फूट त्याचा बांध तरी करू नको. विठ्ठला माणसानं माणसासारखं वागणं ही सुद्धा एक काय आहे, भक्ती. एकामेका साया करू, एकामेका साया करू, हो एकामेका साया करू, एकामेका साया करू, हो एकामेका साया करू, एकामेका साया करू, हो एकामेका साया करू, हो एकामेका साया करू. हे धारो सुपांत अवघे धरो सुपांत, एकामेका साया करो, एकामेका साया करो, हो एकामेका साया करो, एकामेका साया करो. अवघे सोपांत, अवघे सोपांत, एकामेका साया करो, हो एकामेका साया करो, हो एकामेका साया. आणि म्हणून माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. आमच्या ते इनाम इतबारे प्रामाणिकपणानं चोख बजावणं, बस ही सुद्धा भक्तीच आहे. तया स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केल्या होय अपारा, तोषा लागी स्वकर्म. तुमच्या वाट्याला जे कर्म आलंय ना तेच काय आहे, कुसुम आहे, पुष्प आहे. तया स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केल्या होय अपारा, तोषा देवाला आनंद होतो. आणि मग देहाचं मंदिर होतं, भगवान परमात्मा त्या हृदय मंदिरामध्ये राहू लागतो. त्यांची शरणी येरझार झाला सुफळ व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. झालेली सेवा श्री गुरु निवृत्तांच्या तुकोबरांच्या चरणारुंदी समर्पित करून वैकुंठवासी हरिभक्ती परायण मारुती अण्णा शंकरराव आहेर यांना सद्गती प्राप्त हो. त्यांच्या परिवाराकडून श्री गुरु निवृत्तीनाथांची अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा घडत राहो हीच श्रद्धांजली समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलेले करो वेडवा पुढे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही विचारिला अधिकार मी आपुला, क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापती करा, कराचा अपराध महाराज तुम्ही सीता, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. उपस्थित सर्व शोक हरिभक्त परायण पंडितजी महाराज कोल्हे यांनी या ठिकाणी येऊन साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली यरझार आणि झाला सफल व्यापार या तुकोबराच्या अभंगावर यथोचित ज्ञानामृताचा तुमच्या आमच्या सर्वांवर त्यांच्या अमृतवाणीनं वर्षाव केला. महाराजांची आहेर परिवारातर्फे आणि उपस्थित सर्व पाहुण्यांतर्फे भजनी मंडळातर्फे महाराजांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. पाहुणे मंडळीने पाठीमाग भोजनाची व्यवस्था आहे, सुरुची भोजन आहे, सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा विनंती.